आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। 9 वर्षीय सिद्धीनं खडतर असलेला शीतकडा धबधबा केला रॅपलिंग। कोकणकडा, केदारकंठा, कळसुबाई शिखर यापूर्वी केला आहे काबीज। सिद्धीच्या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली होती दखल। बुलढाणा जिल्ह्याच्या साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील 4थी मध्ये शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनूने हिनं केवळ 9व्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील खडतर असा 350 फूट खोल असलेला शीतकडा रॅपलिंग करून विक्रम केला आहे। यापूर्वी 1800 फूट खोल कोकणकड्यावरून रॅपलिंग करत विक्रम केला होता। तिच्या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं दखल घेतली आहे। तिच्या या धाडसाबद्दल हिमोड्रिल टेक ॲडव्हेंचर संस्थेनं सह्याद्रीची हिरकणी ही उपाधी बहाल केली आहे। सिद्धीनं याआधीही 26 जानेवारी 2025 रोजी हिमालयातील 12,500 फूट उंचीचा केदारकंठा कडा सर केला असून तिथंही तिनं तिरंगा फडकावला होता। सिद्धीच्या या धाडसी कामगिरीबद्दल तिच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे। सर्वांना नमस्कार व छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार। माझे नाव सिद्धी विठ्ठल सोनोने, राहणार साखळी बुद्रुक शाळा, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा। शीतकडा धबधबा येथील उतरताना मी अगोदर तिरंगा फडकविला, त्यामुळे मला खूप ताकद व अभिमान व हिम्मत मिळते। माझा आवडता धैर्य म्हणजे साहस करणे, जे कोणी करू शकत नाही, जे मी स्वप्न पाहते। मला जगातील सर्व उंच शिखर पार करण्याची ही माझी स्वप्न आहे आणि माझ्या बाबाचा हात आहे माझ्या पाठीशी, म्हणून मी हे शक्य करू शकते। आणि मला नाशिकमधील बनेदादा व राजेश्वरीताई व त्यांची टीम हिमोड्रिल टीम कंपनी पैसे घेणार नाही, ते माझ्यावर खूप प्रेम करतात, मी त्यांचे आभारी आहे। मला बुलढाणा जिल्ह्याची नगरपालिका CEO गणेश पांडे सर व रयत बँक यांचे अध्यक्ष सहस्थापक यांनी दत्तक घेतले आहे आणि माझे नाव इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आहे, तरी त्याचा जिल्ह्याला व गावाला आणि सर्वात जास्त माझ्या बाबाला व सोन्ने परिवाराला आहे। जय हिंद। लेख वाचवा, लेख शिकवा। नमस्कार सर्वांना, मी सिद्धीचे वडील विठ्ठल सोनोने, राहणार साखळी बुद्रुक, तालुका जिल्हा बुलढाणा। सिद्धी ही माझी मुलगी असून ही खूप खरोखर मेहनती मुलगी असून हिचे धैर्य व सामर्थ्य मी वयाच्या 6व्या वर्षी समजले होते। मी सुरुवात तिची शेगावपासून मॅरेथॉनपासून सुरुवात केली आणि नंतर तिने दुसरे मॅरेथॉन बुलढाणा येथे मारले। तेव्हापासून तिचं मला धैर्य आणि साहस कळाला, तेव्हापासून मी तिची सुरुवात केली आणि नंतर ती 7 वर्षाची असताना कळसुबाई शिखर पार केले। तेव्हापासून तिची जास्त मला कळाले की ही काहीही करू शकते, आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकते, नाव कमवू शकते। त्यामुळे मी तिला ट्रेकिंगमध्ये सुरुवात केली आणि नंतर बुलढाणा जिल्ह्याचे अनेक अधिकारी व आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी अनेक जणांनी मला उत्साह दिला व मी तिला पुढे नेत गेलो आणि ती आता 4 शिखरं तिने पार केलेली आहे। सर्वात पहिले कळसुबाई शिखर, नंतर उत्तराखंडमधील 12,500 फूट केदारकंठा शिखर, नंतर कोकणकडा रॅपलिंग आणि आता नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळ 350 फूट हा धबधबा आहे। तरी हा अत्यंत कठीण रस्ता होता, त्याच्यातून ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार केली व ती झेंडा फडकवत घरी आली।